महाविकास आघाडीचे नेते आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करतात। आता माझे मोठे बंधूने, ते आमचे मोठे बंधूच आहेत नात्यात, अमलभैया कुतवळ, आम्ही प्रेमाने त्यांना भावा म्हणतो, तेही आम्हाला भावा म्हणतात। खूप उच्च शिक्षित आहेत ते, मी काय शिकल्या सवरलेलं नाही, पण माझ्या अनुषंगाने मी काल त्यांची प्रेस पाहिली सायंकाळची, की त्यात 4-5 मुद्दे असे त्यांनी छेडले की ते म्हणतात, प्रथमतः तर तुळजापूरमध्ये चिल्ड्रन पार्क कुठे आहे का? तर मला पत्रकार बांधवांना आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाना किंवा या 2 जे माध्यम आहेत प्रमुख जनतेसमोर, तुळजापूर शहर व तालुक्यातील जे मतदार सुज्ञ आहेत त्यांना सांगावयास वाटतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढ्याही 5-7 नगरपालिका आहेत, त्या नगरपालिकेत जर आपण गेलात आणि तुळजापूर नगरपालिकेत जर आलात आणि तुळजापूर शहरातील रोड, रस्ते, नाली व चिल्ड्रन पार्क जर पाहिला मी म्हणतोय 2 चिल्ड्रन पार्क ह्या तुळजापूर शहरात, बोंबले हनुमान 2000 माझ्या मते 16-15 झालेला आहे, 15-16 आणि हडकूमध्ये पाटीलच्या घराच्या समोर खूप मोठं मारुती मंदिर आहे, तेही स्वतः आम्ही महंत तुकोजी बुवाच्या माध्यमातून बांधलेलं आहे आणि त्याच्या मागे चिल्ड्रन पार्क आहे अद्यावत। माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांनी पाहिलेलं नसावं। एवढे मोठे चिल्ड्रन पार्क, तिथं मोठे मोठे कार्यक्रम होतात, आपल्या शहरातले डोहाळ जेवणाचे कार्यक्रम, छोटे मोठे कार्यक्रम, इकडेही गणपती वगैरे बसवला जातो बोंबले हनुमानवरती। एवढे मोठे चिल्ड्रन पार्क जिल्ह्यात कुठं नाहीत, आजही हिरवळ तुम्हाला तिथे बघायला मिळेल। दुसरा विषय असा आहे की ते म्हणतात आरोग्याला पिवळं पाणी आलं शहरामध्ये। पिवळं पाणी शहरामध्ये आजपर्यंत कधी आलं होतं का या 10-15 वर्षाच्या आत? हे त्यांनी आकलन करून सांगावं मला असं वाटतंय। हे पिवळं पाणी येण्यामागं त्याचे विविध कारणं आहेत, परंतु त्या पिवळ्या पाण्याचा आरोग्याला कुठल्याही प्रकारे धोका झालेला नाही हे मी निश्चितपणे इथं सांगतो। कारण ते म्हणतात की हॉस्पिटल फुल होते, मी म्हणतो कुठलंही हॉस्पिटल फुल नव्हतं। अरे माझा स्वतःचा मुलगा 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस पिवळं पाणी येत होतं, आमच्या घरी काय 7 माणसं काय ते म्हणलेत ना 7 पिढ्या खातील एवढं सगळ्या गाव पुढाऱ्याच्या घरात पैसे आहेत किंवा त्यांच्याकडे काय आहे, पण आम्ही पण आज ते पिवळंच पाणी पिलं। माझा मुलाला खोकला आणि ताप आला, परंतु मी डेंग्यू आणि याची टेस्ट केली आहे 12 ते डॉक्टरकडे, त्याचं रेकॉर्ड आहे, कन्फर्म रेकॉर्ड मिळेल तुम्हाला। पण त्या डेंग्यू विडल टेस्ट केली, पण टायफॉइड पण निघाला नाही आणि डेंग्यू पण निघाला नाही। म्हणजे पाण्यात जर बदल झाला, मी क्लिअर करतोय त्यांना, पाण्यात जर शरीरात बदल झाला तर डेंग्यू किंवा विडल हे एकमेव महत्वाचे आजार होऊ शकतात। तो कसलाही विडलची निगेटिव्ह आली, डेंग्यूची निगेटिव्ह आली आणि सीबीएसची टेस्ट केली होती, म्हणजे प्लेटलेट्स कमी जास्त झाल्यात का तेही निगेटिव्ह आली। त्यामुळे हे 2 तर विषय सोडाच, मला वाटतंय माझ्या भावानं नीट पाहिलेलं नसेल किंवा त्याला चुकीची माहिती दिलेली असेल। चौथी गोष्ट, शिक्षण संस्थेच्या बाबतीत दादांनी काय पाठपुरावा केला नाही किंवा एखादी आलं नाही, हॉस्पिटल आलं नाही असं ते म्हणतात, पण शिक्षण संस्था ज्या माणसाची एवढी मोठी आहे की तिथं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मुफ्त विलाज होतो, हे पूर्ण तालुक्यातल्या शहरालाच नाही किंवा तुळजापूर शहरालाच माहित नसेल तर ते पूर्ण जिल्ह्याला माहित आहे की फ्री ऑफ कॉस्ट राणादादा इथं जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर स्वतःच्या ॲम्ब्युलन्स मध्ये ते नेरूळ मुंबई येते त्याचा इलाज करून आणतात। असे खूप उदाहरण तुळजापूर शहरामध्येच आहेत। ते होतील नंतर म्हणले की हॉस्पिटल उभारणार होतं अद्यावत, तर मंदिर संस्थांच्या काही अडचणी आहेत, त्या न्याय प्रविष्ट काय आहेत त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे। आणि एक ना एक दिवस ते 100% म्हणण्यापेक्षा 1000% मी सांगतो की अद्यावत हॉस्पिटल तुळजापूर येथे राणादादा आणणार आहेत आणि होणार आहे। आता अजून एक माझा भाऊ असा म्हटला की इथं गेल्या पंचवार्षिक मध्ये नारळ एक फोडला कमानवेशीच्या बाजूला
भाई उद्धवराव पाटील ज्याला आम्ही सभागृह म्हणत होतो ना, काल एक का परवा एक फोडला, कालच बहुतेक तर. परंतु ते प्रकरण त्यांना अवगत नसावं किंवा माहीत नसावं, ते न्यायप्रविष्ट प्रकरण होतं भैया. आणि ते न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं आपल्याला न्यायालयानं काय बंधन घातलेलं असतात, तर तिथं काही करता येत नाही. तो विषय संपलेला आहे. फक्त दादानी त्याचा नारळ नाही फोडला, चर्चा करून सकारात्मक त्याच्यावरती तेथील पुजारी वर्ग व व्यापारी वर्ग यांची मागणी आहे की आम्हाला तिथं पार्किंग आणि गाळे करा, हे सकारात्मक घेतलेले आहे. कुठलं उद्घाटन वगैरे केलेलं नाही, ही मी निश्चितपणे तिथं सांगतो आज तुम्हाला. दुसरा विषय, असे 4-5 विषय होते की ज्याच्यात काही तथ्य नाही. मी काय परवाच्या दिवशी प्रेस घेऊन मी काय सांगितलं होतं, सरळ सरळ माझे 4 क्वेश्चन होते फक्त पत्रकार बांधवांनो, की 3,000 रुपये तुम्ही कसे देणार आहेत, माननीय शिराडोणकर पाटील साहेबांना विचारा. म्हणजे ते तुळजापूरचे आमचे पाटील नाहीत, ते शिराडोणचे पाटील आहेत. आमचे तुळजापूरचे पाटील दुसरेच आहेत, मी त्यांचं नाव नाही घेणार, पण ते प्रूफ मी करून दाखवू शकतो. पण शिराडोणच्या पाटलाला मी ते विचारलं होतं. नंतर शिराडोणच्या पाटलांना अजून मी काय विचारलं होतं उमेदवारांना, की बाबा तुमचं विजन काय, त्यांनी त्याच्यावर उत्तर नाही दिलं. विकासाचं विजन काय, तुम्हाला 15-20 किलोमीटरच्या पलीकडे तुम्हाला कोण ओळखतं का, तर संबंध मीडियावर यायला लागलेला आहे. जे लोक ग्राउंड रिपोर्टिंग करतात तिथं यायच लागलेलं आहे, कोण ओळखतो का नाही. त्यामुळे मी त्याच्यावर सांगण्याचं काही कारण नाही. मला हे 4-5 प्रश्नाची उत्तर हवे होते. मी कुणाला वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नव्हती, किंवा ड्रग्ज, अवैध धंदे, चक्री, घोटाळे हे प्रशासनाचे काम आहे. तुम्ही पिवळ्या पाण्याचं म्हणतो, आज 2.5 वर्ष झालं गाव पुढारी त्या नगरपालिकेत नाही. जे भाऊ म्हणतो माझा गाव पुढारी नाहीच ना, तो प्रशासकाचं काम आहे. पिवळं पाणी का आलं, कशामुळं आलं, हे प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकाऱ्याला, माननीय एसडीओना ते विचारायचं तुमचं काम आहे. आम्ही विचारल्यावर आम्हाला त्याचं तसं उत्तर आलं, मी जे मगाशी सांगितलं तसं. त्यामुळे गाव पुढाऱ्यांचा आणि नगरपालिकेचा आणि प्रशासकाचा ह्यात कुठलाही दुरान्वय संबंध नाही. हे सिस्टीम 2.5 वर्ष कलेक्टरच्या अंडर चालते. ते कलेक्टर साहेबांनी पाहावं आणि तो विषय क्लिअर होऊन जाईल. तर मला सुज्ञ ते काय झालं, मी सुद्धा घाबरलो. कारण परवाची प्रेस नोट घेतल्या मला सुद्धा धमकीचे फोन यायला लागले. पण ठीक आहे, धमकी देतील, उद्या मारतील, पण रोडनं रस्त्यानं फिरताना मी एकटाच स्कूटीवर फिरतो आणि माझ्या मागे पुढे कोण नसतं ना, काय नसतं. बघूया आता ते पुढच्या पुढे. पण मला एक सांगायचंय सुज्ञ तुळजापूर शहरांच्या मतदारासाठी, की मी एकच विषय लावून धरलाय, माझ्या शहरातील लोकांना डायरेक्ट दर्शन, माझ्या घरच्या आया बहिणींना, शहराच्या आया बहिणींना व सासरी गेलेल्या, कालचं एक वाक्य सुधरवतो, सासरी गेलेल्या माझ्या मायलेकींना आल्या तिला डायरेक्ट दर्शन पाहिजे. आणि चौथी गोष्ट, शहरातला आराखडा हा सर्व पुजाऱ्यांना विचारून, विचार विनिमय करून आपण घेतलेला आहे. त्या जर चुकीचं काय असेल, अजून पुजाऱ्यांचा, शहरवासियांचा किंवा व्यापाऱ्यांचा जर विरोध असला, तर तो आम्ही निश्चितपणे त्याच्यावर विचार करून त्याला आम्ही बगल देण्याचं 100% राणादादा मार्फत काम करू. आता एकच राहिला विषय, ते म्हणतात की व्यापाऱ्याचा उद्धार झाला नाही, पुजाऱ्यांचा आर्थिक उद्धार झाला नाही, अवैध धंदेच बळकावले. तर तुम्ही या चालू, माझ्या भावानं अभ्यास केलेला नसेल, चालू फायनान्शियल इयर मध्ये, चालू फायनान्शियल बघा, लक्षात ठेवा प्रेस च्या बांधवांनो, चालू फायनान्शियल मध्ये तुळजापूर शहरात आणि तालुक्यातील किती टॅक्स पे झालेला आहे यावरून तुम्हाला लक्षात येईल की व्यापाऱ्यांचा किंवा पुजाऱ्यांचा आर्थिक उद्धार झालाय का नाही. आता सर्व विषय मी बाजूला ठेवतो, मला कोणाची वैयक्तिक टिप्पणी अजून मी सांगतो करायची नाही. आणि शिराडोणकर पाटील याला नम्रतेचं आव्हान आहे की त्यांना आज मी सांगतो, मी 15-20 किलोमीटरच्या पुढे कोणीही ओळखत नसल्यामुळे सुज्ञ शहरवासियांनो, मी जो लढा आता उभा करणार आहे, जर दादाने 45 दिवसात जे आपलं काम नाही केलं तर मी स्वतः आंदोलन करणार आहे. मी परवाच्याच प्रेसला सांगितलेलं आहे. म्हणून आपण दादाकडनं ते काम करून घेऊ शकतो. शहरवासी व तालुकावासियांना विनंती आहे हात जोडून की जास्तीत जास्त बहुमतानं सगळे मित्रपरिवार
सर्वांना सांगा की दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि राणादादाला निवडून दिल्यानंतर सर्व मार्ग किंवा सर्व तुमच्या काय सूचना असतील त्याचं पालन करूनच आपण पुढे जाणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण एकही पाऊल विकासाचा पुढे टाकणार नाहोत. सर्वांना सोबत घेऊन शिराडकर पाटील सुद्धा त्यासोबत त्या मीटिंगला असले पाहिजे, एवढं माझं आव्हान आहे. आणि मी इथं थांबतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तरी विचारू शकता. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.